हॅलो, तर आज आपण ही आमची एक किड्स रूम पाहूया. किड्स रूम आमची जी आहे ती 12x10 किड्स रूम आहे. त्याच्यामध्ये आमचा हा 5x6.5 हा हायड्रोलिक बेड आहे. या बाजूला तुम्ही आलात तर इथं आमची ही 3 फुटाची जागा आहे. तिथे आम्ही स्टडी टेबलचं प्रोव्हिजन केलं आहे. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की थोडंसं याची विड्थ जास्त हवी होती. सो इथं तुम्ही पाहू शकता की 2 मॉनिटर्स इथं आरामात बसले आहेत. वरती बुक शेल्फचं प्रोव्हिजन केलं आहे आम्ही आणि त्यावरती आमचा लॉफ्ट आहे. या साईडला तुम्ही आलात तर इथं आम्ही ड्रेसिंग युनिटचं प्रोव्हिजन केलं आहे. ड्रेसिंग युनिट हा आमचा बॅक स्टोरेज आहे. त्या मिररचा ॲक्च्युली पर्पज असं आहे की हा आमचा रोटेटिंग मिरर आहे. याचं घ्यायचं कारण असं होतं की बेडचं रिफ्लेक्शन याच्यामध्ये आम्हाला दाखवायचं नव्हतं वास्तूच्या हिशोबाने. सो आम्ही हा पिओटेड फिटिंग्सवरती याचं प्रोव्हिजन केलं. हा मिरर आमचा कम्प्लिटली हा 360 डिग्री फिरून जातो आणि त्याच पोझिशनला येऊन हा परत इथं लॉक होऊन जातो. शटर याचं बंद होतं आणि या बाजूला नंतर तुमचं मिरर पोर्शन काही दिसणार नाही. बेडच्या मागे जर तुम्ही पाहिलं तर इथं हेडबोर्डचं आम्ही प्रोव्हिजन दिलं आहे. त्यामागे इथे आम्ही MDFचं पॅनलिंग केलं आहे, त्यावरती डिको पेंट केलं आहे. मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे आमचं कस्टमाइज वॉलपेपर आहे किड्स रूमच्या थीमच्या प्रमाणे. या साईडला तुम्ही आलात तर इथे आम्ही वॉर्ड्रोबचं प्रोव्हिजन दिलं आहे. हा ऑलमोस्ट आमचा 8 फुटाचा वॉर्ड्रोब आहे. हा स्विंग वॉर्ड्रोब आहे किंवा याला ओपनेबल वॉर्ड्रोब असंही म्हणतात. सो याचं आतमध्ये सेगमेंट्स तुम्ही एकदा पाहून घ्या. सो नॉर्मल ड्रॉवर्स पण आहे आणि ग्लास ड्रॉवरचं पण आम्ही प्रोव्हिजन केलं आहे. इथे आम्ही याच्यामध्ये सेन्सर लाईटचं यूज केलं आहे आतमध्ये. सो वॉर्ड्रोब उघडल्यानंतर सेन्सर लाईट चालू होते आणि बंद केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली बंद होऊन जाते. या पोर्शनमध्ये तुम्ही आलात तर इथे आमचा चेंजिंग क्लोजचा सेक्शन आहे. यूज क्लोज जे आपले आहेत तिथे पुश टू ओपन शटरचा आम्ही इथं यूज केला आहे. आतमध्ये कम्प्लिटली कपडे इथं तुम्ही हँग करू शकता आणि बाहेर आम्ही इथे व्हेंटिलेटरचं प्रोव्हिजन दिले आहे. तर ही किड्स रूम तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा. तुमचे काही सजेशन असेल किंवा डाऊट्स असतील तेही आम्हाला तुम्ही विचारू शकता. थँक्यू.